काय रे सोम, काय शोधतोयस? यार कुठे गेलं? काही हवंय का? मी मदत करू का? हेअर जेल सापडत नाहीये. ए इकडे बघ. काय घातलंयस तू हे कानात? स्टड. तुला माहित नाही याला काय म्हणतात? मला माहितीये याला स्टड म्हणतात, पण अरे इतक्या वर्षात तू असं कधीच काही घातलेलं नाहीयेस ना. कॉलेजमध्ये असताना तर एवढा घाबरायचास कानात इतकंसं काहीतरी टोचून घ्यायला, पण मग हा इतका मोठा बदल. माणूस वेळेनुसार बदलतो शुभ्रा. तू नाही का बदललीस मंगळसूत्र काढून टाकणे इतपत? पण हा बदल छान वाटतोय तुझ्यावर. आय थिंक यू शुड ट्राय असं काहीतरी वेगळं. तेच करतोय मी. जुन्याचा कंटाळा आलाय म्हणूनच नवीन ट्राय करतोय. हाय आई. हाय. काय म्हणताय? अगं आम्ही मस्त मस्त. तू सांग कशी आहेस? कशी दिसते? एकदम झकास. पण मला तुमची दोघांची खूप आठवण येते. अगं आम्हाला पण येते ना. बरं जावई बापू कुठे आहेत? हा तो आता कामासाठी बाहेर गेलाय जरा. शुभ्रा, सगळं ठीक आहे ना तिकडे? का आमच्यापासून काही लपवतेस बेटा? छे ग, काहीतरी काय आई, मी कशाला काय लपवेन? मी मस्त आहे ग. आणि आता हायर पोस्ट वर गेले ना, मग तेवढं तर होणारच ना. काय तू पण. हो ते ठीक आहे ग, पण जास्त दगदग करू नकोस हा. आणि वेळेवरती खात जा. बरं आई बाबा, मी आईना किचन मध्ये मदत करायची आहे, त्यामुळे मी ठेवते आता फोन. आपण बोलूया हा. बर, काळजी घ्या. बाय बाय. अच्छा. एकदा शुभ्राशी बोललो ना एकदम दिवस ओके. काय ग, काय झालं? नाही काही नाही. तुमच्या लक्षात आलं का? अहो तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. अगं त्यात काय एवढं? आजकालच्या मुली कुठे मंगळसूत्र घालतात? नाही, फॅशन म्हणून मंगळसूत्र काढून ठेवणारी नाही अहो शुभ्रा. आणि तसंही ना मला ती आज एकदम आनंदी वगैरे नाही वाटली. ऐका ना, आपण जाऊया का तिकडे आत्ता? हो, म्हणजे तिला प्रत्यक्ष बघितलं ना की बरं वाटेल. अहो आणि तसंही त्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय ना, त्याबद्दलही बोलायचंय ना. ठीक आहे, चालेल. सोहम, ये खाऊन घे बाळा. नाश्ता तयार आहे, कोणाला हवं असेल तर या. घे. सोहम, अरे कानात काय घातलंयस तू? काय करतेस आई? दुखतंय ग. अरे तू लहान असताना तुझे कान टोचले होते ना, तेव्हा केवढा रडला होतास तू माहितीये. आता परत कान टोचलेस का तू हे कानातलं घालण्यासाठी? प्लीज गाई, सारखं काय कानातलं बोलतेस? मुली घालतात कानातलं, मुलं घालतात त्याला स्टड म्हणतात. स्टड. तड तरी कानात घातलंयस तर दे, म्हणजे कानातलंच. आई तुम्ही पण बसा ना आमच्या बरोबर. बबड्या, तुमचं झालं की मग मी खाईन ना. बस बस, मी बघते. आई
बाबा या या बसा ना, मी पाणी आणते हं तुमच्यासाठी. अरे तुम्ही, आपण आत्ता बोललो काही वेळापूर्वी आणि तुम्ही काही बोललाही नाही, तसे अचानक घरी आलायत. अगं तूच म्हणालीस ना की तुमची आठवण येते म्हणून, मग काय आलो लगेच. घ्या पाणी घ्या. अहो बसा ना ताई. हा. घ्या. काय मग सोहम, काय ग शुभ्रा? अगं हा तर घरीच आहे. तू काय म्हणालीस मगाशी की तू बाहेर गेलाय म्हणून? नाही, मी निघतच होतो. हा, अच्छा. बाकी शर्ट एकदम मस्त आहे तुझं, आणि ते कानातलं सुद्धा. कधी टोचलं कधी? स्टड म्हणतात त्याला. हो का? नाही म्हणजे ते ऑफिसला चालतं का? फॉर्मल्स वापरतात ना म्हणून म्हटलं. अहो तुम्हीच सांगा ना त्याला. बघा ना, बरं दिसतं का असं कानातलं घातलेलं? आई तुला किती वेळा सांगितलं मी, मुली घालतात कानातलं, याला स्टड म्हणतात. शुभ्रा, अशी विचाराचं राहून गेलं. मंगळसूत्र घालायला विसरली आहेस का तू? काय खाणार तुम्ही? म्हणजे पोहे केलेत, मी अजून बनवते पटकन ताजे थोडे. आई अगं त्या बोलतायत ना शुभ्राशी, बोलू दे ना त्यांना. हा, तुम्ही काय विचारत होता शुभ्राला? नाही, शुभ्रा मंगळसूत्र घालायला विसरली का त्याबद्दलच विचारत होते. अरे हो, तू मंगळसूत्र नाही घातलंस? माझं पण आताच लक्ष गेलं. कुठे आहे का मंगळसूत्र? काय ग? अहो राहू द्या, काढून ठेवलं असेल. नाही म्हणजे काय ना, हल्लीच्या मुली मंगळसूत्र कुंकू या सगळ्या गोष्टी नाही मानत. मंगळसूत्र कुंकू हे सगळं जुनं झालं ना त्यांच्यासाठी. पण पूर्वीच्या काळी ना बायका मंगळसूत्र नवरा गेल्यावरच त्याच्या चितेवर. सोहम बस. आई अगं फक्त सांगतोय मी तिला. आई हे सगळं खूप मानते, जुन्या विचारांची आहे ना ती. आपण मी नाही. शेवटी काय, प्रत्येकाच्या संस्कारांचा भाग असतो. काय काय ग? मंगळसूत्र विसरली आहेस की काय? आई अगं ते तुटलंय म्हणून काढून ठेवलं. नाही शुभ्रा, अगं मंगळसूत्र तुटलं असं नाही म्हणत, वाढवलं असं म्हणावं. आणि हे बघ शुभ्रा, तुझ्या नवीन कामाचा जर खूप स्ट्रेस होत असेल ना, तर घेऊ नकोस ती बढती. एक्झॅक्टली, मी पण तेच सांगतोय हिला. तुम्हाला ती बदलली असं नाही वाटत का हो? आई अगं तू तू काय याचं ऐकतेस? हे बघ, तू आधी ते पहिलं मंगळसूत्र रिपेअर करून आण, आणि तुला जमणार नसेल तर माझ्याकडे दे, मी करून आणीन. नाही नको, मी करते ना. करशील ना? नाही नाही, करेल करेल ती. आसावरी ताई, ह्या असल्या बाबतीत ही हलगर्जीपणा करणार असेल ना, तर नक्कीच ओरडा हा हिला. तशी हट्टी आहे थोडी, पण मोठ्यांचं ऐकते. मी चहा करू का सगळ्यांसाठी? तुम्हाला भजी आवडतात ना? आवडतात म्हणजे काय, भजी म्हणजे माझा एकदम जीव की प्राण आहे. पण ते सोबतीला जर गप्पा मारायला राजी असते ना, तर अजून मजा आली असती.
आहेत कुठे राजेश? म्हणजे येतीलच ना ते? नाही येणार आहेत ते इथे. का? अहो काही नाही, आज जरा ना अभिज किचनला खूप काम आहे म्हणून तिकडेच थांबलेत ते. थांबा, फोनच लावतो मी, विचारतो येतात का. हो म्हणजे कधी कधी खूप काम असतं ना तर नाही येऊ शकत ते. अहो त्या म्हणतायत ना बिझी असतील ते म्हणून. बर. दुपारी जेवायला तर येतीलच ना घरी? मी पटकन भाजी बनवते ना तुमच्यासाठी. मी पण येते ना. अहो कशा तुम्ही त्रास घेताय? तुम्ही इथे बसा ना शुभ्राजवळ. अहो त्रास काय त्याच्यात, त्यानिमित्ताने आपल्या गप्पा सुद्धा होतील. नाहीतर तुम्ही आत मी बाहेर. आलेच. या. सोहम, हा केसाचा कोंबडा बाकी मस्त काढलाय तो एकदम. स्पाइक्स म्हणतात. अरे तेच ते, आमच्या वेळेस त्याला कोंबडा किंवा तुराच म्हणायचे. ते सगळ्यात जुन्याच फॅशन आहेत, त्याच परत परत फिरून येतात. पाऊस कमी झालाय ना, आता पालेभाज्या छान यायला लागतील नाही? हो ना. आई अगं तू कशाला आत आलीस? बाहेर बसायचंस ना. अगं त्याच्यात काय, बसूनच असते मी. राहू दे जरा. काय ग, काय झालं? अगं काही नाही, जरा ठसका लागला. थांबा थांबा, साखर देते. आई द्या ना साखर. मी इथे चहात घालायला काढलीये. बाबांना कमी लागते ना. घ्या. थोडस दूध घेतेस का? बरं वाटेल तुला. नको अगं, राहू दे. हो हो, दूध चांगलं. थांबा देते. तू दूध द्या आईंना, दूध चांगलं असतं. हे घ्या आई. अगं हे असे सगळ्या जिन्नसांचे 2-2 डबे काय आहेत? म्हणजे साखरेचे 2 डबे, चहा पावडरचे 2 डबे, अगं तिखटाचे सुद्धा 2 डबे. घरात 2 किचन झाली ते आईला कळलं तर तिला काय वाटेल? काय करू आता? अगं आई, ऍक्च्युली या पिरियड मध्ये बघ ना, सामान मिळेल नाही मिळेल म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही काय केलं, जास्तीचं सामान आणून टाकलं. आणि जास्त सामान आणलं तर ना अगं सगळे मोठे डबे तर संपले भरून. आणि म्हणून म्हटलं आता उरलेलं असं 2-2 डब्यांमध्ये भरून ठेवूया. असं होय? अगं एका क्षणासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ना. चला, गरम गरम भाजी झाली. शुभ्राच्या बाबांना आवडतात ना, आपण घेऊन जाऊया. सोहम, हे गाडीचं नवीन मॉडेल बघितलंस का? बाबा हा चहा तुमच्यासाठी आहे, कमी साखरेचा, तुम्हाला आवडतो तसा. हो. घ्या तुमच्या आवडीची भाजी. आणि अशातही तुम्ही संकोच करू नका, तुमचंच घर आहे. घ्या. वा, भजी एकदम मस्त झाली. पण राजे हवे होते. खर तर आम्ही इथे असे अचानक आलोय एक महत्वाची अनाउन्समेंट करायला. अनाउन्समेंट कसली? अगं तुझी आणि सोहमची पहिली मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे ना.
मग आम्ही असं ठरवलंय की आपण सगळे मिळून एकत्र सेलिब्रेट करूया. काय मग जावाय बापू, चालेल ना आमच्या बरोबर? तर तुमचा काही वेगळा प्लॅन आहे? नाही नाही, म्हणजे असेल तर तसं सांगा, आम्ही तिथे येऊ काय. आणि ह्यावेळेस तुम्ही आम्हाला काहीही देण्याघेण्यापासून अडवायचं नाही. म्हणजे लग्नात तुम्ही आमचा खूप मानपान केलात आणि या शुभ्रामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. अहो ह्यावेळेस मी तुमच्यासाठी साडी सुद्धा बघून ठेवली आहे. आणि अभिजित राजांसाठी डिझायनर कुर्ता पायजामा. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा करूया. सोहम बोल, तुला काय हवं आमच्याकडून? काही नकोय, तुम्ही दिलंय तेवढं पुरे. मी बघते. नमस्कार, मी साधना, निराधार महिलांचा आधार या संस्थेकडून आली आहे. मी आसावरी राजे कोण आहेत? नमस्कार, मी तयाव मी तुम्हालाच भेटायला आले होते. आमची संस्था निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करते, म्हणजे स्वावलंबी बनवते. ही आमची माहिती पुस्तिका. अहो मला काही कळलं नाही, तुम्हाला काय म्हणायचंय? ताई तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्हाला माहिती मिळाली आहे, तुम्हाला तुमचा नवरा कायमचा सोडून गेलाय. आणि घर चालवण्यासाठी तुम्ही जेवणाचे पदार्थ बनवून विकताय. ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो नवऱ्याने सोडलेल्या बायका या समाजासमोर कधीच कबूल करत नाही की त्यांना नवऱ्याने सोडलंय म्हणून. लोक लाजे खातर त्या लपवून ठेवतात आणि निमूटपणे सगळं सहन करतात. अहो याने काय होतं, त्या स्वतःच नुकसान करून घेतात. पण तुम्ही म्हणताय असं काही झालेलंच नाहीये. आम्हाला माहिती आहे यांना अभिजित राजेंनी सोडलंय ते. अहो असतील ते श्रीमंत आणि खूप ओळखी असतील त्यांच्या, पण आमची संस्था ही अशी तशी संस्था नाहीये बरं का. आमची संस्था ही निराधार महिलांना, म्हणजे त्यांना नवऱ्याकडून पोटगी मिळत नसेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. अगं शुभ्रा, काय म्हणताय त्या बाई? अहो मॅडम, तुमचा पत्ता चुकलाय. तुम्ही शोधताय ते घर हे नाहीये. ताई तुम्ही सुद्धा ही पुस्तिका ठेवा. म्हणजे नवऱ्याने सोडल्यावर काय करायचं, काय करू नये, आमच्या संस्था कुठे कुठे आहेत याची सगळी माहिती या पुस्तिकेत आहे. हो काय, बरे आहात ना? नाही, मी काय म्हणतो, पुरुषांसाठी सुद्धा अशी काही संस्था आहे का? अहो बाबा, आसावरी ताई, तुम्ही घरगुती जे पदार्थ बनवतात त्या सगळ्यांची मला लिस्ट द्या. म्हणजे आमची संस्था ते पदार्थ तुमच्याकडून विकत घेईल. म्हणजे त्या पैशात तुमचा खर्च भागेल, जोवर तुम्हाला पोटगी मिळत नाही तोपर्यंत. आमच्या संस्थेत आम्ही तुमचं निराधार म्हणून नाव नोंदणी करून घेतलेली आहे. पण त्याआधी तुम्हाला एकदा आमच्या केंद्रात यावं लागेल. अहो हे असं काही नाहीये, हे कामासाठी बाहेर गेले. अहो कुठे आहेत मग? कुठे आहेत ते सांगा ना, कुठे आहेत? इथे. अगं बाई, हे कसे काय आले इथे? आता हे कुठून टपकले मध्येच?